नमस्कार मित्रांनो आपण आता इथे यवतमाळ कृषी प्रदर्शनामध्ये आलो होतो। आता प्रदर्शनाच्या मागे आहे मी आपला इंट्रो शूट करत आहे आणि इकडे आपलं भव्य प्रदर्शन भरलेला यवतमाळमध्ये कृषी महोत्सवानिमित्त। तर चला आपण प्रदर्शनामध्ये काय काय आलं, कोणकोणत्या वस्तू आल्या, कोणकोणते नवीन साधनं आले, शेतकऱ्यांसाठी कोणकोणत्या नवीन विविध वस्तू आलेल्या आहे, काही शेतकऱ्यांसाठी माहिती आहे ते आज आपण बघणार। आणि मित्रांनो इथे थोडा आवाज असल्यामुळे आपल्याला व्हिडिओ शूट करायला थोडा हे होता है, प्रॉब्लेम होता है। तर चला बघू आपण कसं काय काय आहे ते। चला व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू। तर मित्रांनो इथे तुम्हाला छोट्या प्रकारचे ट्रॅक्टर, मोठ्या प्रकारचे ट्रॅक्टर तसेच डवरणी कोळपणीसाठी लागणाऱ्या मशीन व ट्रॅक्टरचे साहित्य तुम्हाला इथे उपलब्ध करून देण्यात येते। हे शिवशंभू ट्रॅक्टर्स म्हणून इथे हे स्टॉल लागलेला आहे। तसेच मंडळी इथे ट्रॅक्टरला लागणाऱ्या यंत्रणा सुद्धा अवेलेबल आहे। तसेच मित्रांनो इकडे तुम्हाला TVS कंपनीच्या गाड्या पण अवेलेबल केलेल्या आहे, ते म्हणजे लुना आहे, ज्युपिटर आहे। तर मंडळी स्टॉल नंबर 3 म्हणजे शक्तिमान ॲग्रोटेक। यामध्ये तुम्हाला ट्रॅक्टरला लागणारे विविध मशिनरीज जसेच रोटावेटर आहे, पेरणी यंत्र आहे, त्याच प्रकारे शेतीला लागणारे जे छोटे डवरणी यंत्र आहे ते पण इथे अवेलेबल केलेले आहे। हे बघू शकता इकडे हे डवरणी यंत्र आपल्यासमोर दाखवण्यासाठी लावलेले आहे, वेगवेगळ्या साईजमध्ये आहे। यामध्ये गहू धान्य जमा करायची मशीन पण लावलेली आहे, गहू सफा करायची मशीन पण लावलेली आहे आणि हे छोटे छोटे डवर। तर मंडळी भारतात प्रथमच असलेले कॅप्टन कंपनीचे ट्रॅक्टर, याचा कलर म्हणजे ब्लॅक आणि हे दिसायला पण खूप सुंदर आहे आणि साईज याची खूप छोटी आहे। तर मंडळी त्यानंतर येणारा स्टॉल म्हणजे मालवाहक। हे मालवाहक टाटा कंपनीचे आहे, यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या कलरमध्ये अवेलेबल केलेले आहे, ते बघू शकता तुम्ही। तर मंडळी त्यानंतर येणारा स्टॉल म्हणजे कपड्यांचा। यामध्ये जेंट्स पण कपडे अवेलेबल आहे आणि लेडीज कपडे पण अवेलेबल आहे, लहान मुलांसाठी पण इथे अवेलेबल। त्यानंतर मंडळी इथे जिम करायसाठी पण मशीनी अवेलेबल आहे, बॉडी बनवायसाठी। त्यानंतर येणारा स्टॉल म्हणजे कुक्कुटपालनाचा म्हणजे गावठी कोंबड्यांचे अंडे तसेच पिल्ले व गावठी कोंबड्यांचे शेणखत येथे अवेलेबल आहे मित्रांनो। मंडळी प्रदर्शनाचा जो काही ॲड्रेस आहे ते आपण खाली दिलेला आहे। आणि आपला व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।